11 स्टार ठाकूर पण या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज असलेला फलंदाज स्वामी समर्थाचा आदित्य चव्हाण मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदित्यसाठी. गेल्या वर्षीचाच फॉर्म घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानात उतरतोय आदित्य. एक खेळाडू पाठवा इकडे. मला वाटतं दबक्या बावलांनी आपल्या मैदानामध्ये एंट्री करतोय आदित्य. हा तुमची सलामी या ठिकाणी स्वीकारतोय. तुमच्या बॅटचा जलवा या ठिकाणी पाहायला वर्षभर मी या ठिकाणी आसुसलेलो आहे. 11 स्टारचा एक खेळाडू इथे स्कोर बोर्ड कडे पाठवायचा आहे. अंपायर चालू करायची आहे मॅच. आणि या ठिकाणी सुनील पहिलं षटक नाला सोपारा एक्सप्रेस सुनील आंबेडकर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. अंपायर नो देगा 5 रहेगा तो. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते अजित. राईट आर्म मीडियम फास्ट मारा. स्ट्राईकला आहेत ते आदित्य. या ठिकाणी आदित्य बॉलची पाहणी करतोय. मला वाटतं लवकर चालू करायचं आहे अंपायर. सामना लवकर चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. होली फॅमिली हायस्कूलचा आणि ज्युनियर कॉलेजचा जो बोर्ड आहे त्या ठिकाणी मला सगळे बॉल दिसत आहेत गेलेले आणि स्वतः दाखवतात. एवढा कॉन्फिडन्स आहे माझ्या मित्रामध्ये. बघूया पहिला चेंडू सुनील आंबेडकर याचा. या ठिकाणी सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो आदित्य याला. पहिला चेंडू आणि पहिला बोलल्याप्रमाणे पहिला चेंडू पहिला षटकार आदित्यच्या बॅट मधून. पॉवर ऑफ सिंधुदुर्ग. आणि खरोखरच नावाला साजेल असे बॅटिंग करतोय तो पहिल्या चेंडू पासून आदित्य. आणि सीझन 2 चा मॅन ऑफ द सिरीज. विरारच्या खदानीतला हा प्लेयर या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि यावेळी सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगला कमबॅक या ठिकाणी सुनील याच्या माध्यमातून. चांगला कमबॅक करताना सुनील पहिल्या चेंडू नंतर षटकार खाल्यानंतर गुड लेगचा चेंडू निर्धाव चेंडू जातोय यष्टीरक्षक नारायण यांच्या हातामध्ये. गणेश यांच्यामध्ये सॉरी. चांगला आणि झेल बाद होत आहेत ते आदित्य. अतिशय मोठा धक्का लागलाय तो स्वामी समर्थ संघाला आदित्यच्या रूपामध्ये. आणि चांगला कमबॅक मानला जाईल सुनील यांच्याकडून. पहिल्या चेंडू मध्ये षटकार खाल्यानंतर निर्धाव आणि नंतर विकेटच्या स्वरूपामध्ये स्टार बॅट्समन आदित्य आउट होत आहेत. आणि सचिन बनसोडे याची अतिशय सुंदर अशी कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. आणि आता स्ट्राईक साठी गेलाय आदित्यची जागा येण्यासाठी वैभव. गेलं सीझन या सर्व खेळाडूंनी मला वाटतं हॉली फॅमिलीचं गाजवलेलं आहे. पुन्हा एकदा सुनील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय वैभव याला. आणि आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव जातोय. गणेशाची सुंदर अशी विकेट किपिंग पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्याच्या नंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला सुनील याच्या माध्यमातून. नाला सोपारा एक्सप्रेस उगाच म्हटलं जात नाही सुनील आंबेडकर याला. आणि LBWची अपील या ठिकाणी पंच फेटाळत आहेत. आणि एक धाव या ठिकाणी मागे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की वॉलला जोपर्यंत बॉल लागत नाही तोपर्यंत कोणी बॉल अडवायचा नाहीये. त्या वॉलच्या साइडून सगळ्यांनी बाजूला व्हायचंय. बाउंड्रीच्या बाहेर तिकडे उभं राहायचं. तिकडे झाड आहेत त्या सावलीखाली. त्या वॉलच्या सगळ्यांनी बाजूला व्हायचंय. उगाच भांडणाला बॅक साईडला तिकडे जे उभे आहेत प्रेक्षक त्यांना विनंती आहे की त्यांनी तिकडे बाउंड्रीच्या बाहेर उभं राहायचंय. या ठिकाणी पुन्हा एकदा वैभव तयार. मारा करेल तो सुनील. आणि या ठिकाणी आणि हा क्लीन बोल्ड होतोय तो.
असीम पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धाव संख्या झाली 7. सचिन बनसोडे दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन आलाय आणि साईसाठी गेलाय तो असीम. आता मात्र काहीसा बॅकफूट वरती जातोय तो स्वामी समर्थ संघ. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक केला सुनीलने आणि आता मात्र बॅकफूट वरती ढकललंय ते 11 संघाने. आणि आता लेफ्ट हँड फलंदाज. मला वाटतं नाला सोपाऱ्याच्या सिरीज मध्ये सुंदर अशी फटकेबाजी केली होती प्रथमेशाने आणि यावेळी फुलटॉस चेंडू होता. सुंदरा चंद्रा चंद्रा पुन्हा एकदा सचिन तयार. फुलटॉस चेंडू होता त्याचा काही फायदा घेऊ शकला नाही प्रथमेश आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा बनाटे फिरवतोय. हे सोनू पुन्हा एकदा सचिन तयार. राईट राऊंड द विकेट मारा करेल तो प्रथमेशाला आणि यावेळी सुद्धा सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. थँक्यू डीजे प्रवीण. या ठिकाणी पंचांची कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. थँक्यू डीजे. बाद होत आणि सिद्धेश अहिरे या ठिकाणी फलंदाजी काय करते जाताना सुंदर अशी सचिन बनसोडे याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शांत जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चली जाती है. मौसम बदलने लगता है और उसके पायल की आवाज तो पुन्हा एकदा सचिन तयार आणि सुंदर असा लागला चेंडू. या चेंडूवरती षटकार केला होता परंतु फलंदाजाचा चेंडू समजलेला नाही. एक धाव. या ठिकाणी मागेचे प्रेक्षक उभे त्यांना विनंती आहे की मागून बॉल आणून द्यायचं. शांताबाई या ठिकाणी सलग तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. अरे भाई जो उधर खड़ा है वो कोई पीछे जाए. 2 बॉल गई है बाहर. हो सके तो कोई पीछे से 2 बॉल लेके आए. 2 बॉल गई है बाहर. अपने को बॉल का शॉट है 10 लेके आए. 2 बॉल. कोई एमजीपीएल का दुसऱ्या प्लेयर हो तो प्लीज बाहर षटकानंतर जाके लेके आए बॉल. दुसऱ्या षटकानंतर धाव संख्या होते 10 स्वामी समर्थ संघाची. या ठिकाणी काय मला वाटतं गेल्या लवकरात लवकर सुरू करायचा सामना. काय कन्फ्युजन आहे. अंपायर लक्ष द्या. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या ठिकाणी खूपच बॅकफूट वरती गेलेला दिसतोय स्वामी समर्थ हा संघ. शेवटचं षटक क्रिकेटच्या पटलावरती हाणामारीचं षटक मानलं जातं. या ठिकाणी सिन्सिअर क्रिकेट खेळावं लागेल. जितू मालुसरे यांच्या माध्यमातून तिसरा षटक आपल्याला पाहायला मिळतंय आणि स्ट्राईकला येतो सिद्धेश आणि या ठिकाणी सुंदर असा फटका मारण्याचा सजवण्याचा प्रयत्न होता आणि झेल सुटलाय आणि 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी मिळवण्यात यश आलंय सिद्धेशाला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉल. सतीश भुवन यांची खराब अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाले. सतीश भुवन म्हणतात की सूर्य डोक्यावरती आला, डोळ्यावरती आला, पण सूर्य सगळ्यांच्या डोळ्यावरती आलाय. तुमच्या डोळ्यावरती थोडा वेगळा सूर्य आलाय. त्याला काय आमचा इलाज नाही. थोडंसं मॅनेज करून घ्या.
आता पप्पा तुला लय मारणार आहे अयो मी तो भाऊ तयार आणि यावेळी सुंदर असा मारायला फटका पाहूया झेल होतो का शंकराने हा जर आपल्याला आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जर विजयी ठेवायचं असेल तर सिद्धेशाला 4 चेंडूवरती मला वाटतं 2 षटकार हे खेचावेच लागतील 25 ते 30 धावा आपल्या संघासाठी कराव्या लागतील तेव्हा हा विजय निश्चित होईल. स्वप्नील गुरव प्लॅटिनम 11 टीमला रेडी ठेवायचं फिल्डिंग साठी. एक धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण होते का पाहूया आणि थोडंसं फंबलिंग होतं या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. प्लॅटिनम 11 स्वप्नील गुरव टीमला रेडी ठेवायचं फिल्डिंग साठी. धाव संख्या झाले 20 अजूनही 3 चेंडू षटक चालू आहे 3 चेंडू बाकी आहेत आणि आपले 2 बॅट्समन सतीश गुरव प्लॅटिनम क्रिकेट क्लब PCC 2 बॅट्समन रेडी ठेवायचे आहेत 2 चेंडू बाकी आहेत आणि यावेळी सुंदर असा मारेला फटका आहे पाहूया झेल होतो का झेल होऊ शकतो स्वप्नील चेंडू बाकी आहे आणि पंकजाच्या माध्यमातून हा चेंडू सुटला आहे शांताबाई धाव संख्या झालेली तुझी या ठिकाणी स्वरूपात धाव होते धावांचं मापाचं आव्हान 18 चेंडू 25 धावा. शिवकन्या वॉरियर सुपर 11 और शिवकन्या वॉरियर रेडी है. फर्स्ट आउट होने के बाद इनका सेमीफाइनल खेला जाएगा. मतलब कोई किधर जाए नहीं. सुहास कामकर आपका मैन ऑफ द मैच लेके जाइए. सुहास शिवकन्या वॉरियर सुपर 11 की टीम दो टीम मीटिंग फील्डिंग लावा. स्वामी समर्थ फील्डिंग लावून का पटकन. अजून आपला फर्स्ट राउंड संपलेला नाहीये. 25 रन का स्कोर है. लवकरात लवकर. ज्यादा डिफिकल्ट टार्गेट इसको नहीं बोला जाएगा. आणि 2 सलामीचे फलंदाज आणि कैसा एंजॉय देतोय फलंदाज पंकज तुलंग करतोस का. Take it easy, buddy. Got ages. It's only coming up. This is the 48th over. Truckloads of time. उन पे है 25 रन का टारगेट है. कोई डिफिकल्ट टारगेट स्कोर नहीं बोला जा सकता. 18 गेंदों में 25 रन बनाने हैं. First man on the planet to reach 200. बॉलिंग के लिए Superman from India, Sachin Tendulkar. 200 from 147. ग्राउंड पे खड़ा प्लीज. ग्राउंड से बाहर जाए. वो फोन पे कौन बात कर रहा है प्लीज बाहर जाए. ग्राउंड के बीच में नहीं आया कोई भी. और सबको एक खुश खबर है. लंच के लिए खाना आ गया है तो कोई भी बाहर मत जाइएगा. थोड़ी देर में अपना लंच स्टार्ट होएगा. हेलो
या ठिकाणी पंकज मोहिते स्ट्राईकला आणि 10 नंबरची जर्सी परिधान केलेला सचिन बनसोडे सचिन तेंडुलकरच्या जर्सीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 18 चेंडू आणि राईट मोर द विकेट मारा करतो ओमकार आणि यावेळी सुंदर असा टाकलेला चेंडू. विकेट किपरचं थोडंसं फंडिंग होतंय. एक चेंडू निर्धाव. 17 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा ओंकार तयार. मोर द विकेट. यावेळी मात्र पंकजाचा सुंदर असा मारला फटका पाहूया. या ठिकाणी आणि अतिशय साधारण फिल्डिंगचं उदाहरण. 4 धावा घेतलेल्या आहेत जिथे 1 धावाची अपेक्षा होती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय स्वामी समर्थ यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 3. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण. तुम्हाला हे छोटे छोटे चुका एवढ्या स्कोअरमध्ये सांभाळाव्या लागतील. आणि या ठिकाणी सुंदर असा टाकलेला चेंडू. पंकजाला काय चेंडू समजला नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 22च्या स्वरूपात 1. एका धावेने संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या झाली 4. अजूनही 15 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा ओमकार तयार. मारा फलंदाजी करेल तो सचिन आणि यावेळी ब्लॉकला टाकलेला चेंडू. सुंदर असा चेंडू लेगपायच्या स्वरूपात 1 धाव. सचिन याला काय चेंडू समजला नाही. चेंडू वेगवान होता. डिक्लेअर बॉक्स मध्ये जातोय. 1 धाव. धावसंख्या झाली 5. सुंदर असं षटक पाहायला मिळतंय आपल्याला ओंकार याच्या माध्यमातून. जर तुम्हाला या सामन्यामध्ये जर कमबॅक करायचं असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ओमकार तयार आणि यावेळी मात्र डाव्या शीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पण तो वाईड घोषित करतायत. 1 अतिरिक्त धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्या झाली 6. आणि ग्राउंड मध्ये तुम्ही दृश्य पाहतच असाल. आपलं जेवणचं आगमन झालेलं आहे. तरी कोणीही कुठे जाऊ नये आणि यावेळी सुंदर टाकलेला चेंडू. जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण आणि पाहायला मिळतं की आपले बुफे मास्टर मिस्टर गिरधारी आणि शिवकुमार शर्मा ईशान शर्माचे भाऊ आणि मध्ये यायचं आहे. मोहित शर्मा यांचा चुलत भाऊ शिवकुमार शर्मा. हे पुन्हा एकदा ओंकार आणि रोहित शर्माचे कोण आहेत ते? फटका. सुशांत रोहित शर्माचे कोण आहेत ते? रोहित शर्मा यांचे काका या ठिकाणी पाहायला मिळतात. शिवकुमार शर्मा आपल्याला जेवण वाढण्यासाठी गेलेले आहेत. अतिशय चांगलं असं योगदान असतं शिवकुमार यांचं. धावसंख्या झाली 6. जिंकण्यासाठी 12 चेंडू 19 धावा. चांगल्याशी गोलंदाजी पाहायला मिळते स्वामी समर्थ संघाकडून. एका मिस फिल्डर नंतर मात्र त्यांनी चांगला कमबॅक केलाय आणि चेंडू टू चेंडू म्हणजे धावसंख्या 6 त्यांनी ठेवलेली आहे. अजूनही मॅच बनलेली आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल 11 स्टार संघाला आणि हा ओव्हर मात्र मॅच डिसाइडर ओव्हर ठरणार आहे की या मॅच मध्ये समजून येईल आपल्याला की आपला जो पारडा आहे ते कोणत्या संघाकडे झुकत आहे. आणि गोलंदाज सज्ज आहे ते सिद्धेश. स्ट्राईकला आहेत ते पंकज मोहिते नावाचे फलंदाज. लेग साईडच्या दिशेने गोलला चेंडू आणि कॅच होतोय का आणि तो चांगला उलटा चेंडू होता आणि तो डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये त्याने मारलेला आहे. आणि या ठिकाणी सुनील आंबेडकर आपल्याला लवकर चालू करायचं सामने. चला लवकर घाई करायची आहे बॅट्समन. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि फटकवलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. पाहूया झेल होतोय का आणि चांगला झेल टिपण्याच्या नादामध्ये झेल ड्रॉप होतो आदित्य यांच्याकडून.
खरोखरच या झेलची आवश्यकता होती जर मॅच मध्ये परत यायचं असेल, परंतु झेल सुटतोय तो आदित्य यांच्याकडून आणि जवळजवळ बोलतात ना कॅचेस विन मॅचेस, आणि या झेल सोबत त्यांनी मॅच सोडली की काय ते थोड्या वेळातच माहिती पडेल स्वामी समर्थ संघाला. पुन्हा एकदा सिद्धेश तयार आणि यावेळी मात्र अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. पहले इसका अपना नहीं 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 स्वप्निल गुरु के फील्ड में दोनों प्लेटफॉर्म में इधर का गिरीश है ही नहीं. यावेळी मात्र सुंदर फटका, चेंडू निर्धाव जातोय. सिद्धेशाचे अतिशय माफक असं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगली गोलंदाजी करताना सिद्धेश आपल्या संघासाठी, परंतु त्याला प्लेयर्सची साथ पाहिजे, फिल्डरची साथ पाहिजे. जर तो कॅच झाला असता तर इथे मात्र एक वेगळंच वळण लागलं असतं. पुन्हा एकदा पाहूया कॅच होतोय का, आणि हा पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय आदित्यकडून, आणि खरोखरच आपल्या संघासाठी ते अतिशय सामान्य कामगिरी करताना आदित्य या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, परंतु इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळतोय. 2 चेंडू आणि 2 झेल सोडले त्या आदित्य यांनी, परंतु त्याने ते आपल्या रनआउट मध्ये कन्वर्ट करून फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन घाई करायची आहे नारायण, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, आणि मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असणारे नारायण दास. ऑरेंज कलरची कॅप घालून IPL ची ऑरेंजची कॅप त्यांना मिळालेली आहे सीझन 10 मध्ये. चांगली अशी फलंदाजी करतात नारायण. सिद्धेशाचा अतिशय सुंदर असं षटक या पुन्हा एकदा फटका नादामध्ये. चेंडू समजला नाही, चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. पंच लेग बायचा इशारा करतात. 1 धाव एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर. धाव संख्या होते सुरेख गोलंदाजी चालली आहे स्वामी समर्थ यांच्याकडून. धाव संख्या होते किती आले रे? 10. 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. अतिशय मॅच मध्ये आणलेल्या सिद्धेशाने सुरेख गोलंदाजी केली. अतिशय माफक असं आव्हान होतं 11 स्टार संघाकडे, परंतु आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी सामना खेचून आणलाय. 6 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत, आणि स्ट्राईकला मात्र सचिन जे चांगले फलंदाजी करतात. पाहूया पुन्हा एकदा फटका नादामध्ये हा चेंडू जातोय. डिक्लेअरच्या लेग्स बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. इक्वेशन होत आहे 5 चेंडू 14 धावा. अतिशय रंगत पाहायला मिळते सामन्यामध्ये. स्वामी समर्थ संघ आपला पूर्ण प्राण लावतोय आपल्या सामन्यामध्ये, आणि त्यांनी जवळजवळ सामना खेचून आणलाय. सचिनला या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल जर सामन्यामध्ये यायचा असेल, आणि या फटकावलेल्या लेग स्टाईलच्या दिशेने, आणि 6 धावा. खरोखरच सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती सचिनने मात्र आपलं काम केलेलं आहे, आणि आता त्यांना आपल्या संघाला विजयाकडे न्यायचं आहे. आणि हा कमबॅक चेंडू असेल बॉलरसाठी. या चेंडूवरती जर कमबॅक केला तर सामना अजून रंगत होईल. पाहूया, आणि हा खूप चेस्टीच्या बाहेर, आणि हा नो चेंडू आणि फ्री हिट. बोनसमध्ये धाव दिलेली आहे. खरोखरच काहीसं त्यांचं टेम्परेचर गडबडलं दिसतोय. बॉलर कडून साधारण गेंदबाजी होते. पुन्हा एकदा फटकवलेल्या लेग साइडच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतायत. दुसरा धावाचा प्रयत्न, आणि पाहूया इथे, आणि आता मात्र आउट होत आहेत ते नारायण. बॅट्समन रनआउट होतोय. इक्वेशन वाढतंय. 3 चेंडू 7 धावा. माझ्या मध्ये 6 धावा. 3 चेंडू मध्ये 6 धावा हव्यात. अतिशय रंगत असा सामना, चुरशीचा सामना पाहायला मिळतोय स्वामी समर्थ आणि 11 स्टार यांच्यामध्ये. आणि हा बॉल डिसाइड करेल की मॅच कुठल्या पाड्यामध्ये जाते आहे. पाहूया, आणि पुन्हा एकदा फटकावच्या नादामध्ये, आणि वाईट प्लस 2 धावा. सामान्य गेंदबाजी, सामान्य गोलंदाजी. इक्वेशन होतोय 3 बॉल मध्ये 4 धावा. खरोखरच हा निर्णायक चेंडू होता. एक हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत
धनेश पुन्हा एकदा वाईट चेंडू. निराशाजनक गोलंदाजी करतायत ते बॉलर XYZ स्वामी समर्थकडून. आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते. आणि इथे मात्र सामना संपतोय. आणि 2 चेंडू 2 धावांची गरज आहे अजून. 2 चेंडू 2 धावा. सॉरी अजून सामन्यामध्ये रंगत आहे. 2 चेंडू मध्ये 2 धावा आहेत. आणि इथे मात्र सामना टाय झाल्यास टॉस विन संघ विजय दिला जाईल. आणि आता मात्र एसटीच्या बाहेर जातोय चेंडू. 2 चेंडू 1 धाव. यापुढील होणारा सामना प्लॅटिनम 11 विरुद्ध प्लॅटिनम क्रिकेट क्लब. स्वप्नील गुरव यांना विनंती आहे त्यांनी प्लेयर स्वप्नील गुरव यांना विनंती आहे आपले प्लेयर्स रेडी ठेवायचे आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि चांगला असा लेग साइड कडवला चेंडू. विजयावरती शिक्कामोर्तब करतोय तो सचिन. अजित गाडीगावकर यांच्या चेहऱ्यावरती मला आनंद दिसतोय.